स्थानिक रोजगार तयार नाही झालेला आहे. 15 वर्षाचा मुलगा आज 30 वर्षाचा झालाय. ती पिढी बेरोजगार झालेली आहे. त्यांच्याकरता इथं WCLच्या माध्यमातून एक वीज प्रकल्प आपण 1340 मेगावॉटचा लावणार आहोत. ही निवडणूक मी लढत नाहीये, ही निवडणूक जनता माझ्याकरता लढत आहे. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की मागच्या 15 वर्षापासून कोणतंही पद नसताना सुद्धा निस्वार्थ भावनेने मी सेवा केलेली आहे. नमस्कार, मी रश्मी गिडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण उमरेड या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आता माझ्यासोबत उमरेड या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संजय दादा मेश्राम आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. एकंदरीतच ही जी निवडणूक आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन कुठलं लढणार आहेत आणि काय विजन आहे माझा? मागच्या 15 वर्षापासून इथं एकही स्थानिक रोजगार तयार नाही झालेला आहे. 15 वर्षाचा मुलगा आज 30 वर्षाचा झालाय. ती पिढी बेरोजगार झालेली आहे. त्यांच्याकरता इथं WCLच्या माध्यमातून एक वीज प्रकल्प आपण 1340 मेगावॉटचा लावणार आहोत, जसा मोद्याला लागलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून 4 ते 5 हजार मुलांना इथं रोजगार मिळेल. हा माझा प्रथम कार्य आहे. आता इथे कुठल्याही निवडणुकीचा मुद्दा किंवा कुठल्याही निवडणुकीत हा मुद्दा येतो, सर्वसामान्यांचा मुद्दा येतो, म्हणजे BSP फॅक्टर, बिजली, सडक, पाणी. सध्या इथे त्याची स्थिती काय आहे आणि तुम्ही आमदार झाल्यावर याचं काय नियोजन असणार आहे? बघा, हे सगळे प्रश्न आपल्या रोजचे आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. पण पहिला प्राधान्य ते रोजगाराला देतो आहे. दुसरा, विजेचा प्रकल्प आल्यानंतर इथे वीज तशीही शेतकऱ्यांना जे आहे त्या कमी दरामध्ये मिळणार आहे. आमच्याकडे पाणी मुबलक आहे, आमच्याकडे कोळसा आहे आणि 2 गोष्टी हे लागतात आपल्या वीज प्रकल्प तयार करण्याकरता. ते आणि एकदा आम्ही पाईपलाईन गोसीखुर्द ते तिकडे टाकली तर आमच्या शेतकऱ्यांना पाणी मोफत मिळेल आणि दुसरं की त्यांना विजेची गरज लागणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एकंदरीतच दादा, सामाजिक कार्यात तुम्ही नेहमी पुढे असतात. सामान्य जनतेच्या घरोघरी जाऊन तुम्ही आता प्रचार करतायत. काय समस्या जाणवतायत, त्यांच्या काय भावना आहेत? बघा, ही निवडणूक मी लढत नाहीये, ही निवडणूक जनता माझ्याकरता लढत आहे. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की मागच्या 15 वर्षापासून कोणतंही पद नसताना सुद्धा निस्वार्थ भावनेने मी सेवा केलेली आहे. आणि म्हणून त्यांचा आग्रह आहे, त्यांची इच्छा होती की मला तिकीट मिळाले आणि त्यांच्या इच्छेमुळेच मला तिकीट मिळालेली आहे. आणि यंदा ही निवडणूक जनतेने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. मी फक्त प्रचाराकरता फिरतो आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की एकदा तरी मेश्राम साहेबांना इथला आमदार करावा. एकंदरीतच सातत्याने आता विकास कामं तुम्ही करताय, जनतेची मदत करताय, सातत्याने विकास कामं करताय, त्याला तुम्ही बघू शकता काय आहे. बिलकुल बिलकुल. बस एवढं. धन्यवाद दादा, धन्यवाद धन्यवाद. तर या निवडणुकीत तर आपण दादांची चर्चा केली. या निवडणुकीत पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार. त्याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा